एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने। आता सध्या लोकांचं घरं घेण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि जसं हे प्रमाण वाढलं तसा एक व्यवसाय अत्यंत जोरात सुरू आहे। मला कोणत्याही व्यवसायाबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा टीका टिप्पणी करायची नाही, पण जे काही अनुभवाला येतं ते काय फार चांगलं दिसत नाहीये, त्यामुळे हा व्हिडिओ करायचा मी विचार केला। आता राहिला विषय तो म्हणजे वास्तुशास्त्र। आता वास्तुशास्त्र सध्या जर आपण बघितलं असेल तर लोक वास्तुशास्त्राच्या इतके आहारी गेलेले आहेत आणि त्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला लागलेले आहेत। हे बघा, मी सांगतो, माझा जन्मल्यापासून माझं लग्न होईस्तोवर मी गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहायला होतो आणि गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये घर मिळाल्याचा आनंदही तेव्हा होता, कारण घर एवढं मोठं घर मिळाल्यानंतर काय, आणि तुम्ही जर बघितलं असेल तर कुठल्याही गव्हर्नमेंट क्वार्टर्स जर तुम्ही बघितल्या असतील तर त्या गव्हर्नमेंटची जी जागा असते त्या जागेमध्ये त्या क्वार्टर्स, त्या बिल्डिंग्स ह्या अशा रीतीने अकोमोडेट केलेल्या असतात की जास्तीत जास्त फ्लॅट त्याच्यामध्ये बसतील। त्यामुळे तिथे दिशा हे असलं काहीही नव्हतं। त्यामुळं मी कोणत्या फ्लॅटमध्ये राहत होतो, त्याची कोणती दिशा होती आणि काय झालं हे काय मला माहित नाही, पण माझ्या आयुष्यामध्ये काहीही वेगळं झालं नाही। जे व्हायचं ते झालंय, सगळ्या सुखाने आनंदात आहे। आता गंमत असं आहे की घर घेतल्याच्या आनंदापेक्षा ते घर कसं आहे, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, मग त्याच्यासाठी मग वास्तुतज्ञ बोलवतात, ते सांगतात, अमके करतात, तमके करतात। बर, आता तर एक मी परवाच्या दिवशी रिक्षावरती एक जाहिरात वाचली, विना तोडफोडीने वास्तुदोष काढण्यात येईल। आता विना तोडफोडीने वास्तुदोष काढण्यात येईल, याच्यापूर्वी मी खूप बघितलंय की हा पिलर फोडा, हा दरवाजा तोडा, हा एंट्रन्स तोडा, इकडनं नको तिकडनं नको, मग लाखो रुपये खर्च करायचे। मग लाखो रुपये खर्च करायची ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी हा नवीन मार्ग काढलेला आहे, विना तोडफोड आपल्याला वास्तुदोष दुरुस्त करता येतो। हा कसला वास्तुदोष आणि कसली वास्तू, काय कुठं विचार करताय तुम्ही? जर मला आठवतंय, चांगलं आठवतंय, आपल्या पुण्याचे एडीएस कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये हजारो फ्लॅट्स बांधले आणि ते एकदा आकाशवाणीवरती त्यांची मुलाखत होती, त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही वास्तुशास्त्र याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता किंवा वास्तुरचना याबद्दल, तर त्यांनी फक्त 2 ओळीतच सांगितलं की घराला पूर्ण व्हेंटिलेशन असावं, म्हणजे सूर्यप्रकाश आणि हवा खेळती असावी, हे वास्तुशास्त्र अत्यंत महत्वाचं आहे। याच्याशिवाय काय, ते म्हणजे याच्याशिवायचं वास्तुशास्त्र आता शक्यच नाही, कारण त्यावेळी नियम म्हणजे वास्तुशास्त्राचा जर तुम्ही बारकाईने विचार केला तर वास्तुशास्त्र असं सांगतंय, असं डी एस कुलकर्णी म्हणाले की तुमचं टॉयलेट किंवा शौचालय हे तुमच्या किचन पासनं किमान 20 फूट, 25 फूट, 50 फुटावरती असलं पाहिजे। पूर्वी शक्य होतं कारण बसकी घरं होतं, शौचालय बाहेर असायचं, पण आता ते शक्य आहे का? त्यामुळे डी एस कुलकर्णींनी देखील सांगितलं होतं की असं काही वास्तुदोष वगैरे नसतो। आता आपल्याकडचे लोक आहेत ते मुद्दामून काय करतात, सगळ्यांचं एकच म्हणणं असतं, फ्लॅट माझा पूर्व पश्चिम असावा। मग याच्यावरती बिल्डर लोकांनी तोडगा काय काढला, त्यांचा काय फ्लॅट पूर्व पश्चिम असतो अशातला भाग नाही, मग त्याच फ्लॅटमध्ये काय करतात, ते बिल्डिंगची दिशा आणि तीही पूर्व पश्चिम जमली नाही तर मग ते काय करतात, बिल्डिंगचं एंट्रन्स तो बदलतात। लोकांना सांगतात की आपला प्लॉट जरी दक्षिणोत्तर असला तरी आपण अशी केलेली एंट्रन्स की त्या एंट्रन्समधनं तुमच्या घरामध्ये तुम्ही पूर्व पश्चिमच जाणार। काय पूर्व पश्चिम आणि कसलं दक्षिण उत्तर, अहो असं काहीही नसतं। तुम्ही जर नीट बघितलं, वास्तुशास्त्राचाच अभ्यास जर करायचा असेल तर एक चमत्कारिक गोष्ट तुम्हाला सांगतो, चमत्कारिक गोष्ट आहे। काय गोष्ट आहे, मी पुण्याचा आहे आणि पुणे शहराचा मॅक्झिमम पैसा आणि उद्योग जो आहे तो फक्त लक्ष्मी रोडला आहे। पुण्याचा लक्ष्मी रोड जर तुम्ही बघितला तर तो दक्षिणोत्तर आहे, सगळी दुकानं दक्षिणेकडे तोंड किंवा उत्तरेकडे तोंड, पण संपूर्ण जो काही पैसा आहे लक्ष्मी खेळतीये ती त्याच भागात खेळतीये। ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही पुण्याच्या पूर्व भागात गेला म्हणजे MG रोडला, आणि MG रोडला गेल्यानंतर सगळी दुकानं पूर्व पश्चिम आहेत,
पण पूर्व पश्चिम असलेली ही दुकानं चालतायत, दक्षिणोत्तर असलेली ही दुकानं चालतायत, मग हा अट्टहास कशासाठी? मी सांगतो माझ्या एका मित्राला, त्याच्या अनुपस्थितीमध्ये, कारण तो वास्तुशास्त्राचा वेडा, अत्यंत वेडा, मी एक त्याला म्हटलं हा फ्लॅट घे, खूप चांगली संधी आलेली आहे, बुकिंग आहे, लॉन्चिंग आहे, खूप मोठी ऑफर आहे आणि बिल्डर माझ्या ओळखीचा आहे, तर त्यामुळे तू हा फ्लॅट घेच. मग त्याला ते वास्तुशास्त्राशिवाय जमत नव्हतं, पण माझ्या आग्रहाखातीर त्यांनी तो फ्लॅट घेतला. तो फ्लॅट ताब्यात आला. त्यावेळेस त्या फ्लॅटसाठी आम्ही मोजले होते, इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, 30 लाख रुपये मोजले होते. 30 लाखामध्ये 3 BHKचा फ्लॅट, अशा सोसायटीमध्ये ज्या सोसायटीमध्ये किमान 1000 फ्लॅटचा मोठा कॉम्प्लेक्स आहे, आणि त्या ठिकाणी तो फ्लॅट बुक केला. गंमत अशी की याच्या मनामध्ये सतत वास्तुदोष वास्तुदोष वास्तुदोष. अरे वास्तुदोष कसला असतो? तो त्या फ्लॅटमध्ये राहायला जायला तयार नाही, तो त्याच्या जुन्याच घरात राहायला लागला. त्याच्यानंतर त्या सोसायटीमधले जवळजवळ सगळे फ्लॅट ऑक्युपाय केले लोकांनी, हा एकटाच राहिला होता. मी याला म्हटलं अरे तू जा. नाही म्हणे जरा मला ते वास्तूचं बघायचं. मग ते वास्तूच्यासाठी माझ्या अंदाजाने त्याने किमान 50,000 रुपये वास्तुतज्ञांना दिले, आणि वास्तुतज्ञांनी मग त्याला काय सांगितलं, कोणी सांगितलं मला माहित नाही, पण शेवटी मी त्याला म्हणलं 2 वर्ष तुझा फ्लॅट नुसता पडून राहिलाय. त्या फ्लॅटचं जर भाडं बघितलं असतं तर 25,000 रुपये महिना, म्हणजे 2 वर्षाचे किती पैसे झाले? एवढं तुझं आर्थिक नुकसान करून घेतलंय केवळ ह्या वास्तुशास्त्राच्या डोक्यातल्या किड्यामुळे. किडा, दुसरा काही नाही, किडा. मग अखेरीस मी त्याला म्हटलं की एक काम करून टाकूयात, आपण हा फ्लॅट विकून टाकूयात, तू आहे या फ्लॅटमध्येच आनंदी आहेस. हा नाही म्हणलं आपण जाऊयात. अशा रीतीने करत करत त्यांनी कोणत्या वास्तुशास्त्रांनी त्याला सांगितलं की हा फ्लॅट ओके आहे, जेव्हा 3ऱ्या व्यक्तीने सांगितलं तेव्हा याला कळलं की आपला फ्लॅट ओके आहे. आणि मग त्याच्यानंतर तो राहायला गेल्याच्या नंतर आज मी तिला त्याच्या आयुष्याची भरभराटच झाली. काहीही वेगळं झालं नाही. उत्तम फ्लॅट आहे. आजच्या घडीला 30 लाखाच्या फ्लॅटची मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपये आहे. म्हणजेच काय, वास्तुदोष वगैरे काही नसतो. दोष असतो तो आपल्या विचारात, आपल्या डोक्यामध्ये जे चाललेलं आहे ना. आणि म्हणूनच काय म्हणतात माहितीये ना, वास्तू म्हणे तथास्तु. जे तुमच्या डोक्यात आहे तेच वास्तू दुजोरा देते. तुम्ही नकारात्मक दृष्टीनं त्या वास्तूमध्ये प्रवेश केला तर सगळ्या गोष्टी नकारात्मकच होतात. आता काही लोक म्हणतात या घरात राहायला आल्यापासून आमचा कलह खूप चालू आहे. अरे कलह चालू होणारच, कारण या घरात राहायला आल्यापासून आपण दररोज भांडतायत. का भांडतायत? तर मुलगा दारू पितोय, बापाशी त्याचं पटत नाही. अरे हे काय वास्तूचं नाहीये, हे तुमचं कर्म आहे, तुमची विचारसरणी आहे. त्यामुळे वास्तू दोष या प्रकारावरती माझा मुळीच विश्वास नाही. घर म्हणजे अत्यंत निव्याऱ्याची शांतपणे, इतक्या आनंदाने, जितक्या आनंदाने तुमच्या घरात तुम्ही प्रवेश कराल तेवढ्याच त्याच्या लहरी सुद्धा तुमच्याकडे येतील. त्यामुळे वास्तुदोष नावाचा प्रकार नसतो, आणि विना तोडफोड तर वास्तुदोष निघूच शकत नाही. हसण्याची गोष्ट आहे. अहो मला सांगा, साधं अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं असेल, अपेंडिक्स झाला म्हणजे काय झालं, दोष झाला. मग दोष झाला तर काय, तो बाहेरनं ऑपरेशन करून काढायचं आहे. तर मला सांगा हे खोटं कसं बोलतील? त्यामुळे वास्तुदोष वगैरे काहीही नसतं. मानसिक आपलं जे मन आपल्याला, आणि आपण जे उच्चारतो तेच व्हायब्रेशन आपल्याकडे येतात, तेच आपली वास्तू कायम म्हणत असते तथास्तु. मी पण आता एवढंच म्हणतो, तथास्तु. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने.